विमा आणि त्याच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी। तर आता शेतकरी बांधवांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकांचा विमा दिला जातो। यामध्ये बऱ्याचशा कंपन्या काम करत असतात, परंतु शेतकरी बांधवांना 2024 चा जो पीक विमा आहे तो अद्यापही वाटप करण्यात आलेला नाही। यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आलेल्या होत्या, त्या राज्य शासनाच्या माध्यमातून आता दूर देखील करण्यात आलेल्या आहेत आणि याच संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा निर्णय राज्याचे नवनिर्वाचित कृषी मंत्र्यांनी घेतलेला आहे। तर हा निर्णय काय आहे व त्याचबरोबर हा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार व कधी मिळणार याची सविस्तर आणि संपूर्ण माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करा। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 2023 आणि 24 या 2 वर्षांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 1 रुपयात पीक विमा अशी योजना राबविली गेली, परंतु शेतकरी बांधवांना 2023 मध्ये फक्त 25% पीक विमा हा वितरित करण्यात आला। यानंतर याबद्दल कोणताही निर्णय राज्य सरकारने व कृषी विभागाने देखील घेतला नाही। याचमुळे शेतकरी त्रस्त आहेत आणि संकटात देखील आहेत। याच धर्तीवर आता नवीन कृषी मंत्र्यांनी निर्णय घेतलेला असून तुम्हाला जो पीक विमा आहे तो 31 मार्चच्या अगोदर वितरित करण्याचे संबंधित कंपन्यांना आदेश देखील कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। यामध्ये आता हा पीक विमा कोणाला मिळणार, तर ज्या शेतकऱ्यांनी 2024 मध्ये 1 रुपयात पीक विमा या योजनेअंतर्गत अर्ज केलेले होते, अशा सर्व शेतकऱ्यांना आता हा पीक विमा त्यांच्या डीबीटी लिंक खात्यामध्ये वितरित करण्याचा निर्णय हा राज्य शासनाच्या माध्यमातून घेतलेला आहे। त्याचबरोबर यामध्ये आता तब्बल 439 कोटी रुपये एवढी रक्कम ही राज्य शासन या पीक विमा योजनेअंतर्गत वितरित करणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांनी या अंतर्गत अर्ज केलेले आहेत अशाच शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ हा घेता येणार आहे आणि ही रक्कम संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी असणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी ही आनंदाची आणि महत्त्वाची बातमी देखील ठरणार आहे। यापुढे बरेचसे यामध्ये त्रुटी आल्या, त्या त्रुटी देखील राज्य सरकारने दूर केल्या। पीक विमा घोटाळा झाला, याचमुळे या विम्याला लेट झालं असं कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देखील सांगण्यात आलेले आहे। परंतु तुम्हाला आता हा पीक विमा 31 मार्चच्या अगोदर तुमच्या डीबीटी लिंक खात्यामध्ये येणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे आणि राज्य शासनाच्या माध्यमातून याबद्दलचा शासन निर्णय GR देखील निर्गमित करण्यात आलेला आहे। याचमुळे आता तुम्हाला चिंता करण्याची कोणतीही आवश्यकता नाही, कारण हा पीक विमा येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह।